नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य IAS अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला बघा आपलं हे शॉर्ट लेक्चर असेल तरीही या शॉर्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे, नेमके गोदावरी नदीचा प्रवाह कसा आहे. मुलं डायरेक्ट गोदावरी नदीचा उगम असा असा होतो आणि इथून असा होतो आणि गोदावरी नदी संपली असं असं बघतात, बरोबर ना. असं हे महाराष्ट्रामध्ये आहे. गोदावरी नदीचा प्रवाह म्हणजे त्र्यंबकेश्वरी इथे उगम झाला आहे, हे झालं आहे. त्र्यंबकेश्वरी इथे उगम होऊन ते महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटर वाहते, भारतातून 1465 किलोमीटर वाहते असं बघतात. पण मी तुम्हाला हे पहिल्यांदा तो तर सांगेलच, परंतु त्याला दक्षिण भारताची गंगा कोणाला म्हणतात, गोदावरीला म्हणतात. परंतु मग उत्तर भारताची गंगा किंवा जी गंगा नदी आहे हे मुळात कशी आहे हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे गंगा नदीबद्दल बघा, गंगा नदीचा प्रवाह कसा सुरुवातीला होतो. या ठिकाणी बघा, इथे बद्रीनाथ या ठिकाणी आपण जे 4 धाम म्हणतो असे 4 धाम आहे. इथे बघा, इथे यमुनोत्री आहे, इथे यमुना नदीचा उगम होतो, यमुना नदीचा. यमुनोत्री, इथे गंगोत्री आहे, इथे भागीरथी नदीचा उगम होतो, भागीरथी, बरोबर, भागीरथीचा उगम होतो. इथे बद्रीनाथ आहे, इथे अलकनंदा, अलकापुरी, इथे अलकापुरी येथे कुठल्या नदीचा उगम झाला आहे, अलकनंदा नदीचा उगम झाला. जी अलकनंदा अशी वात येते आणि या ठिकाणी देवप्रयाग इथे कोणाला मिळते आहे, भागीरथी नदीला येऊन मिळते. बघा इथे देवप्रयाग येथे. तर अशाच पद्धतीने बघा, पहिल्यांदा इथे धौली गंगा नदी येऊन मिळते कोणाला, अलकनंदाला. म्हणजे धौली गंगा आणि अलकनंदा यांच्या संगमाला काय म्हणतात, विष्णू प्रयाग असे म्हणतात. नंतर इथे नंदाकिनी नदी येऊन मिळते. नंदाकिनी आणि अलकनंदा या दोघांचा जो संगम होतो, या संगम कुठल्या ठिकाणी होतो, नंदप्रयाग या ठिकाणी होतो. परत इथे पिंडार नदी येऊन मिळते. म्हणजे पिंडार आणि अलकनंदा यांचा संगम कुठे होतो, कर्णप्रयाग इथे होतो. नंतर मंदाकिनी नदी येऊन मिळते आणि मंदाकिनी आणि अलकनंदा यांचा संगम कुठे होतो, रुद्रप्रयाग येथे होतो. मग मित्रांनो, तुम्हाला प्रिलियमला प्रश्न विचारला, UPSC प्रिलियम असो किंवा राज्यसेवा प्रिलियम असो किंवा कुठलेही प्रिलियम असो, त्यावर तुम्हाला प्रयागांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावा असा प्रश्न कधी विचारला तर इथे लक्षात ठेवायचा आहे, सर्वात खालते कुठला प्रयाग आहे, देवप्रयाग आहे. इथे भागीरथी आणि अलकनंदेचा संगम झालेला आहे आणि या ठिकाणूच या ठिकाणीच गंगा याचं नाव झालेलं आहे, गंगा नदी, देवप्रयाग येथे, बरोबर ना. इथे देवप्रयाग आहे, वरती काय रुद्रप्रयाग आहे, मंदाकिनी नदी येऊन मिळाली आहे. त्याच्यावरती काय कर्णप्रयाग आहे, त्याच्यावरती काय आहे, नंदप्रयाग आहे, त्याच्यावरती काय विष्णुप्रयाग आहे. म्हणजे काय काय सांगितलं मी तुम्हाला, देवप्रयाग सांगितलं, नंतर रुद्रप्रयाग सांगितलं, नंतर कर्णप्रयाग सांगितलं, नंतर नंदप्रयाग सांगितलं, नंतर विष्णुप्रयाग सांगितलं, किंवा इथे जोशीमठ सुद्धा म्हणतात याला. धौली गंगा आणि अलकनंदाचा जोशीमठ आहे, हे विष्णुप्रयाग इथे आहे, विष्णुप्रयाग आहे. अशा पद्धतीने हे संगम लक्षात ठेवायचे आहे, हे प्रयाग लक्षात ठेवायचे आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा असं विचारले जातात आणि हे 4 धाम लक्षात ठेवायचे आहे, यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ. मित्रांनो, हा तुम्हाला नकाशा कधी समजला असेल तर असेच आपण छोटे छोटे व्हिडिओ तयार करत राहू. पुढच्या वेळेस मी तुम्हाला सुरुवात जिथून केली होती, गोदावरी नदी, पुढचा पार्ट 2 मध्ये आपण गोदावरी नदी 100% बघू. आता फक्त इतकं लक्षात ठेवा आणि आपल्या ज्या कौटिल्य IASच्या नोट्स आहे नदी प्रणालीच्या, अशा पद्धतीने मी नोट्स तयार केलेल्या आहेत. बघा, हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी नोट्स तयार केलेल्या आहे. प्रॉपर प्रत्येक मुलाला न्याय कसं, म्हणजे नदी प्रणाली सुरुवात कशी झाली, शिवालिक, इंडो ब्रह्मा नदी, नंतर पोटवारचे पठार उंचावले गेले, त्यानंतर हे असे सुरुवात पहिल्याला पाणलोट क्षेत्राच्या आकारानुसार कसं आहे, हे प्रॉपर डिस्क्रिप्टिव्ह टाईप मध्ये नोट्स तयार केलेल्या आहे. या नोट्सचा वापर करत असताना मी NCERT असो, महाराष्ट्र बोर्ड असो, माझे ऑप्शनचे पुस्तकं असो आणि मार्केटमधले चांगले चांगले पुस्तकांची माहिती सुद्धा घेतलेली आहे. मित्रांनो, तुमच्याजवळ कुठलंही पुस्तक असलं तरी वाचायचं आहे. आमचं कौटिल्य IASचं पण पुस्तक आहे, प्रॉपर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये, हिंदी, इंग्रजी आणि मराठी तिन्ही लँग्वेज मध्ये सर्वच्या सर्व विषयाचे पूर्ण मटेरियल तयार झालेले आहे. आणि जे मुलं आमच्याकडे ऍडमिशन घेतात त्यांना प्रॉपर 23 पुस्तकांचा बंच दिला जातो.
कारण त्यांना इतर कुठलंही पुस्तक वाचण्याची गरज पडली पाहिजे नाही यासाठी, कारण ते प्रॉपर नोट्स तयार केलेले आहे. अशा पद्धतीने माझ्याच नाही, प्रत्येक शिक्षकाच्या सुद्धा नोट्स आहे. हं. हे बघा, ड्रेनेज सिस्टम, नदी प्रणालीच्या फक्त नोट्स दाखवून देतो मी तुम्हाला. प्र हे बघा, नदी प्रणाली, मूळ नदीचा प्रवाह कसा होता, असा होता. त्यानंतर हे नदी प्रणाली सुरुवात झाली. पूर्ण भारतातील नदींचे खोरे दाखवले. त्यानंतर इथे आपली सिंधू नदी दाखवतो. सिंधू नदीनंतर या ठिकाणी हे बघा, ही सिंधू नदी आहे. या ठिकाणी गंगा नदी, आत्ताच मी तुम्हाला गंगा नदीचा हा मॅप घेतला. पुढचा मॅप जे गंगा नदीचे जे ठिकाणं आहे, इथून पुढे काय देवप्रयाग झाला, नंतर ऋषीप्रयाग आला, नंतर हरिद्वार आलं. हे प्रॉपर आहे. या ठिकाणी अलाहाबाद, या ठिकाणी काय त्रिवेणी संगम आला. हे प्रॉपर हा मॅप आहे. हे बघा गंगा नदी, हे बघा यमुना नदीचा मॅप आहे. प्रॉपर यमुनोत्री हे ठिकाण आपण बघितलं होतं कशा पद्धतीने आहे. यमुना संपली, नंतर हे पूर्ण शोण नदी, पूर्ण छोट्या-छोट्या नद्या आहे. डिस्क्रिप्टिव्हमध्ये मुलांना लिहिता आलं पाहिजे अशाच पद्धतीने नोट्स काढल्या आहे. ब्रह्मपुत्रा नदी, हे ब्रह्मपुत्रा नदीबद्दल या नोट्स बघायच्या आहे. नंतर ते झाल्यानंतर द्वीपकल्पीय पठारावरून वाहणाऱ्या नद्या, हे बघा. नंतर हा मॅप घेतलेला आहे तुम्हाला. हे प्रॉपर वर्गामध्ये भेटूनच जाईल. हे झाल्यानंतर हे बघा गोदावरी नदीचा मॅप, प्रॉपर हाताने मॅप काढलेला आहे कशा पद्धतीने आहे तर. नंतर हा जो पुढचा मॅप आहे, हा गोदावरी नदीच्या खोऱ्यांमधलाच आहे, परंतु वर्धा वैनगंगेचे खोरे हे वेगळा मॅप, कारण एका मॅपमध्ये ते जमत नसल्यामुळे हे इथे काढलेलं आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने नदी प्रणालीचे मॅप हे कृष्णा नदीचे खोरे आहे. हे भीमा नदीचे खोरे दाखवलेले आहे. त्यानंतर हा जो मॅप आहे, हा कोकणातील नद्यांच्या खोऱ्यांचा मॅप आहे. या कोकणातील नद्यांबद्दल ही माहिती आहे कशा पद्धतीने आहे. कोकणातील नद्या संपल्या की पुढे बघा या नद्या कशा आहेत. इथे तापी पूर्णा खोरे एकदम डिटेलमध्ये घेतलेले आहे. तापी पूर्णा खोरे, नर्मदा नदीचे खोरे इथे डिटेलमध्ये घेतलेले आहे. नर्मदा नदी संपली आणि ते तुंगभद्रा नदी, द्वीपकल्पीय पठारावरच्या नद्या बघतोय आपण. तुंगभद्रा नदी झाली आणि इथे कावेरी नदी प्रॉपर सांगितलेले आहे. कावेरी नदी झाली आणि त्यानंतर बघा भारतातील नद्यांच्या लांबीनुसार शहरे, काठावरचे शहरे, नंतर काठावरचे शहरे झाले भारतातील नद्यांच्या काठावरचे शहरे, जगातील काठावरचे शहरे, महाराष्ट्रातील काठावरची शहरे, हे सरोवरे. UPSC राज्यसेवा प्रिलियमला प्रश्न विचारले जातात जोड्या लावामध्ये. हे सरोवरे घेतलेले आहे. हे आपण प्रॉपर तुम्हाला या सरोवरांबद्दल माहिती खालीलपैकी योग्य विधानांमध्ये कधी विचारलं तर बरोबर यायला पाहिजे. नंतर जगातील सरोवरे घेतलेलं आहे. यासंबंधी टीटी काका हे विचारलेलं होतं. इथे टीटी काका हे विचारलेलं पेरू आणि बोलिव्हियाच्या दरम्यान. नंतर महाराष्ट्रातील सरोवरे, तलाव हे प्रॉपर घेतलेलं आहे. त्यानंतर इथे पूरनिर्मितीचे कारणे हे सर्व व्यवस्थित घेतलेलं आहे. पूरनिर्मिती कशा पद्धतीने येते, कारण डिस्क्रिप्टिव्हच्या नोट्स आहे मित्रांनो. या पद्धतीने आपल्या अशा पद्धतीने नदी प्रणालीच्या नोट्स आहे. बहुउद्देशीय प्रकल्प घेतलेले आहे. हाताने मॅप भरलेला आहे. बहुउद्देशीय प्रकल्प तुम्हाला सर्वच्या सर्व वर्गात करून घेतले जाईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क कसे पडतील हे बघितले जाईल. महाराष्ट्रातील धरणे, नदी काठ हे सर्वचे सर्व इथे घेतलेले आहे. मित्रांनो, एकच गोष्ट सांगतो की तुम्हाला राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हला, UPSC डिस्क्रिप्टिव्हला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. नोट्सबद्दल असो किंवा कशाबद्दल असो प्रॉपर गायडन्स दिलं जाईल. तुम्हाला प्रश्न कसे लिहायचे, एक एक टॉपिक संपल्यानंतर आपण लगेच प्रश्नांची तयारी घेतो. म्हणजे पहिल्यांदा मी टॉपिक शिकवलेला होता राजकीय भूगोल, त्यानंतर लगेच प्रश्न डिस्क्रिप्टिव्हमध्ये प्रश्न घेतले. नंतर भारताचे 5 प्राकृतिक विभाग, त्यामध्ये लगेच 10 प्रश्नांची तयारी. प्रश्न कसे लिहायचे यूट्यूबवर, कौटिल्य IAS अकॅडमीच्या यूट्यूबवर आपण जे 4-5 लेक्चर टाकलेले आहे ते लेक्चर पहिल्यांदा बघा. पहिल्यांदा डेमो लेक्चर बघा, नंतर क्लास लावा. तुम्हाला गॅरंटी देतो तुम्हाला चांगला स्कोर येईल. आणि माझं फक्त एकच टार्गेट आहे, माझा विद्यार्थी जिओग्राफीमध्ये मी राज्यात पहिला कसा आणेल, ऑप्शनलमध्ये असो किंवा GS मध्ये असो, राज्यामध्ये पहिला कसा आणेल हेच मी बघणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्याकडून प्रॉपर तयारी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे आपल्या बॅचेस चालू आहे, इन्क्वायरी करू शकतात. कौटिल्य IASचा नंबर खाली लिंकमध्ये दिलेला आहे.
धन्यवाद मित्रांनो. काही प्रॉब्लेम आल्यावर 100% कॉल करा. सचिन बोर्डे सर संचालक आहे. सर तुमचा कॉल उचलतील आणि तुम्हाला माझ्याशी बोलायचं असल्यावर सरांना सांगायचं आहे, राकेश उगे सरांशी बोलायचं आहे म्हणून. धन्यवाद मित्रांनो.